जय शिवराय। मी डॉक्टर शीतल अजय पाटील। माझ्या क्लिनिकमध्ये त्वचा आजारावर काही बरे झालेले रुग्ण आहेत, तर त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्याचबरोबर घरगुती उपाय पण सांगणार आहे। तर त्याआधी त्वचा आजार काय आहे हे थोडक्यात सांगते। त्वचा आजार हा व्हायरस, बॅक्टेरिया किंवा फंगस, ज्याला आपण बुरशी म्हणतो, त्यामुळे होतो। तर वारंवार बघायला मिळणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे। तर व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे जे होतं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, पण हा जो आजचा व्हिडिओ आहे यामध्ये मी तुम्हाला फंगल इन्फेक्शनबद्दल सांगणार आहे। तर फंगल इन्फेक्शन म्हणजे एक प्रकारची बुरशी असते जी आपल्या त्वचेवर वाढत असते आणि तो जो चट्टा असतो तो गोल आकाराचा असतो आणि त्याच्यावरती खूप खाज सुटलेली असते। तर हा आजार जो आहे तर तो एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो। तर ज्यांना कुणाला हा फंगल इन्फेक्शनचा आजार आहे किंवा बुरशीचा आजार आहे तर त्यांनी त्यांची जी कपडे आहेत किंवा जो साबण आहे, जो टॉवेल आहे तो सेपरेट ठेवावा, नाहीतर घरामध्ये जे निरोगी व्यक्ती आहेत तर त्यांना हे इन्फेक्शन होण्याचे खूप चान्सेस आहेत। तर हे कशामुळे होतं तर जास्तीत जास्त हे पावसाळ्यामध्ये बघायला मिळतं, कारण की पावसाळ्यामध्ये ओली कपडे असतात आणि तीच घातली जातात। प्लस सिंटेक्स टाकी जी असते ती वरचेवर धुतलेली नसते आणि त्याच्यामध्ये जी बुरशी असते तर ती बुरशी जेव्हा आपण आंघोळ करतो किंवा त्या पाण्याने कपडे धुतो तर त्यामधून ते आपल्या त्वचेवरती येते आणि त्याची वाढ व्हायला चालू होते आणि ही खूप चिवट आजार आहे। हा लवकर जात नाही, कारण की बुरशी ही खूप फास्ट वाढते आणि शरीरावरती खूप पसरते। तर अशा रुग्णांनी काळजी घ्यायला पाहिजे, ती म्हणजे नॉनव्हेज कमी खायला पाहिजे, दही खाल्लं नाही पाहिजे, तेलकट, जास्त तिखट, जास्त खारट पदार्थ खाल्ले नाहीत पाहिजे, कारण की यामुळे बुरशीची वाढ ही जास्त होते। आणि घरामध्ये आपले जे टॉवेल आहे, जे साबण आहे, जे आपले कपडे आहेत ती सेपरेट ठेवली पाहिजेत। वरचेवर सिंटेक्स टाकी जी आहे किंवा जे आपण पाण्याचं साठवण करतो तर ती भांडी वरचेवर धुतली पाहिजेत। आणि यावरती एक घरगुती उपाय म्हणजे मी तुम्हाला 2 घरगुती उपाय सांगेन, तुम्ही करून बघा। जर तुम्हाला फरक पडला तर चांगलाच आहे, पण त्याच्या आधी सांगेन की तुम्हाला थोडीशी औषधंही घ्यायला पाहिजेत पोटातून। फक्त वरून लावून काय उपयोग नाही आहे, तर आतून जे इन्फेक्शन आहे तर ते जायला पाहिजे। तर पहिला उपाय म्हणजे तुळशीच्या पानाचा रस आणि कडुलिंबाच्या पानाचा रस त्याच्यामध्ये काढून त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्या चट्ट्यावरती लावणे। तुम्हाला जसं जमेल तसं लावा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, जितका वेळ जमेल तितका वेळ लावा। दुसरं म्हणजे हराळी असते, ज्याला आपण दुर्वा म्हणतो, तर त्याचा रस काढून त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून ते त्या त्वचेवरती लावावे। आणखीन जे तुमचे जवळचे डॉक्टर असतील, होमिओपॅथिक असू देत किंवा आयुर्वेदिक असू देत, तर त्यांच्याकडून तुम्ही थोडेसे आतून औषधं, इंटरनल मेडिसिन थोडी घ्यायला पाहिजे आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ असेच पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।